Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. असं आहे की तुम्हाला असणारं राजकीय भूमिका घेतली तर त्या राजकीय भूमिकेतून लोकांना तो प्रश्न कळतो. तर आम्ही असणारं राजकीय भूमिका घेतल्यानंतर आमच्याबद्दल ना ओबीसी नाराज आहे ना मराठा नाराज आहे. त्यांना माहिती आहे की ह्यांनी असणारी घेतलेली भूमिका प्रामाणिक आहे. कदाचित ती व्यवहारी नसेल त्या ह्याच्यामध्ये, पण ती प्रामाणिक भूमिका आहे. साहेब, आपण पण जरांगे पाटलांना भेटायला गेला होता. माझं म्हणणं आहे, मी भेटायला गेलो होतो. मी हाकेनंही भेटायला गेलो होतो. जे आंदोलन करतात त्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना मी भेटत असतो. त्याच्यामुळे असं आमची भूमिका भेटल्यामुळे बदलते किंवा न बदलते असं काही इश्यू नाही. त्या भेटीत कधीच आपण त्यांच्या मागणीचं समर्थन केलेलं नाही. माझं आजही म्हणणं असेल, माझं जुनंही म्हणणं असेल की गरीब मराठा जो आहे आणि ही 2 टाटाची जी संकल्पना आहे ती वंचितची संकल्पना आहे. की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना घुसवण्यात येऊ नये ही आमची भूमिका आहे. गरीब मराठ्यांना द्यायचं असेल तर त्यांचं वेगळं ताट दिलं पाहिजे आणि त्याबद्दल वेगळा विचार होऊ शकतो. गरीब मराठा आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे असं वाटतं. माझं म्हणणं आहे, तो निकष वेगवेगळा निकष असतो आणि तो वेगवेगळा निकष वेगवेगळ्या ठिकाणी असतो. त्याला नुसतं आर्थिक म्हणून चालत नाही, तर त्याचे नॉर्म्स तुम्हाला ठरवावे लागतात. त्यांचा शब्द माझा विश्वासच बसत नाही त्यांच्या त्या शब्दात. विश्वास दुसरं काही म्हणले असते तरी एखादं वेळेस आपण त्याच्यावरती विचार केला असता. आणि हे शक्य म्हणजे मला काय बोलावं हे नाही कळत त्या प्रश्नावर. मी सुद्धा ऐकलं रे, पण ते विश्वास नाही बसत त्या वाक्यावर. ते आंबेडकर साहेबांनी हे म्हणावं आणि ते तर लढाई आमची गरिबाची लढते, त्यांनीच हे म्हणावं. हे गरिबासाठी शॉकिंग आहे.